माझे वडील माझ्या दिवंगत आईच्या बालपणीच्या सर्वोत्तम मैत्रिणीला डेट करत आहेत. तीच स्त्री ज्याच्यासोबत त्यांनी 20 वर्षांपूर्वी फसवणूक केली होती. मी 21ची आहे आणि माझे माझ्या वडिलांशी असलेले नाते नेहमीच तणावाचे राहिले आहे. ते नेहमी ओरडत असत आणि मी आणि माझी आई एकमेकींच्या खूप जवळ होतो. काही वर्षांपूर्वी आईला गमावल्यानंतर थोडी शांतता मिळावी म्हणून मी शक्य तितक्या लवकर घर सोडून बाहेर पडले. पण या वीकेंडला सगळंच अस्ताव्यस्त झालं. माझे वडील आमच्या फॅमिली ग्रुप चॅटमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी एका म्युझिक फेस्टिव्हलचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते. एका व्हिडिओमध्ये त्यांच्या टेंटमध्ये एक स्त्री होती आणि त्यांनी गंमतीने म्हटलं की त्यांना नाचायला जबरदस्ती केली जात आहे. मला खूप अस्वस्थ वाटलं. मी त्यांना फोन केला आणि विचारलं की ती स्त्री कोण आहे. जेव्हा त्यांनी जेन हे नाव घेतलं तेव्हा मला जोरात ओरडावंसं वाटलं. जेन ही माझ्या आईची बालपणीची सर्वोत्तम मैत्रीण होती. जेव्हा माझे आई-वडील तरुण होते तेव्हा जेननेच त्यांना एकत्र आणलं होतं. पण तीच ती स्त्री होती, ज्याच्यासोबत माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या बहिणीच्या जन्मानंतर लगेच फसवणूक केली होती. माझी आई पूर्णपणे खचली होती आणि तिने जेनला आपल्या आयुष्यातून कायमचे काढून टाकले होते. पण माझे वडील? त्यांनी वर्षानुवर्षे आम्हाला सांगत राहिलं, की जेन किती उत्कृष्ट स्त्री आहे आणि आता ते पुन्हा तिच्यासोबत आहेत. मी माझ्या सोफ्यावर स्तब्ध झाले होते आणि तो संपूर्ण फोन कॉलमध्ये त्यांचा वीकेंड किती अप्रतिम होता याचेच बडेजाव करत होते. अधिक वाईट म्हणजे माझे इतर कुटुंबीय मला सांगत आहेत, की ते फक्त आयुष्यात पुढे जात आहेत आणि मी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. इतक्या खोलवर झालेल्या फसवणुकीला मी पाठिंबा कसा देऊ शकते? ज्या स्त्रीने माझ्या आईला फसवले, ती माझ्या समोर बसलेली असताना मी फॅमिली डिनरला बसून काहीच घडले नाही असे नाटक करेन, याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्यांना नवीन जोडीदार शोधण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी तिलाच निवडले, हे माझ्या बुद्धीला पटत नाहीये.